खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. उपस्थित सर्व मान्यवर, तर नाव कुणाचंच घेत नाही. वेळ कमी आहे, श्वास बोलणार आहे ते तुम्हाला जास्त ऐकायचं. परंतु निवडणुकीच्या काळात पक्षप्रवेश अनेक होतात. त्याच्यापेक्षा वेगळा पक्षप्रवेश आहे. निवडणुकीच्या काळाचे पक्षप्रवेश काही स्वार्थासाठी होतात, काही पक्षाच्या गरजेसाठी होतात किंवा काही हौसे गौशी नवशी म्हणतात तसं निवडणुकीच्या काळात होता. परंतु ह्या पक्षप्रवेशाला एक आगळं आणि वेगळं महत्व आहे. बापू, तुम्ही सांगितलं की अजयदादांनी बेंगलोरमध्ये जर हवं आणि आम्ही बोलवलं त्यावेळी यावं. पण माझी तुमची कल्पना जरा वेगळी आहे. अजयदादांनी पक्षप्रवेश केला आहे, तुम्ही अजयदादा कुर्लीचे कार्यकर्ते म्हणून बघू नका. अजयदादा, प्रतापदादा हे आपल्या ज्या मतदारसंघाचं जो भक्कम आधारस्तंभ किंवा आपलं कॉन्क्रीट आहे ते गलाई बांधव आहे. त्या गलाई बांधवांचं एक वेगळं स्थान निर्माण केलेली ही मंडळी. त्यामुळं आपल्याला अजयदादांचा, प्रतापदादांचा उपयोग नक्कीच कुर्ली नव्हे, मतदारसंघात नव्हे, तर आपल्या राज्यात, देशात होऊ शकतो. मी प्रथम प्रतापदादा, अजयदादांचं स्वागत करतो शिवसेना पक्षामध्ये. ते स्वागत करत असताना माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही इथं काम करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेताना कदाचित तुमच्या मनात द्विधा मनस्थिती होती. परंतु स्वर्गीय अनिल भाऊंची पार्टी, शिवसेना तर आहेच, पण स्वर्गीय अनिल भाऊंची पार्टी ही अशी पार्टी आहे त्याला कोण मालक नाही. आम्ही सगळे सेनापती आहे आणि सगळी बसलेले लोक मालक असतात. त्यामुळे ह्या पार्टीत येताना तुम्हाला कसलाही त्रास किंवा तुम्हाला कुठला पश्चाताप कधीच होणार नाही, एवढी तुम्हाला खात्री आणि ग्वाही आम्ही भाऊ तुम्हाला दोघांना देतो. तुमच्या सर्व अडचणी म्हणजे तुमच्या सामाजिक, तुमच्या बाकी अडचणी असल्याचा प्रश्न येत नाही. सामाजिक किंवा तुमच्या ज्या काय तुमच्या गावच्या समस्या असतील त्या सर्व सोडून दृष्टीनं आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू. एक पक्ष म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने संधी देण्याचं काम तुम्हाला करेल, एवढी तुम्हाला खात्री देतो. मी जास्त वेळ दवडणार नाही, पण एक चांगल्या लोकांचा प्रवेश आपल्या पार्टीमध्ये झाला आहे त्याचा आनंद मला फार आहे. बापू, तुम्ही सायलीताईबद्दल बोलला, परंतु सायलीताईने मराठीत नाही, त्यांनी इंग्लिशमध्ये लिहून आणलं. बरोबर ना? मराठीत आणलं होतं. परंतु एवढं धाडस, एक कुटुंबाचं चुत्याबद्दलचं प्रेम
तिच्या मनात होतं म्हणून ती व्यक्त झाली. ते व्यक्त होणं हे कुटुंबाची संस्कार त्या ह्याच्यातून कळतात. माझं ते पण एक वेगळं कुटुंबाचे संस्कार त्या कुटुंबाला आहेत, एक वेगळं चारमय कुटुंबाला आहे एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि एक चांगलं कुटुंब, चांगलं नेतृत्व आपल्याला त्या पार्टीला मिळालं एवढी तुम्हाला खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला खूप उशीर झाल्यामुळं खूप वेळ न घेता आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार, सन्माननीय युवा नेते सुहास भैया बाबर, विट्याच्या 50 वर्षाच्या इतिहासाला ज्यांनी उलटवून टाकलं ते आपले युवा नेते आदरणीय अमोलजी बाबर, व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम खात्याचे सभापती आदरणीय पृथ्वीराज भैया आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ, कारण व्यासपीठ एवढं मोठं आहे की सत्काराला 1.5 तास गेलाय. त्यामुळे सगळ्याची नावं न घेता आपण सगळी समजून घ्याल या अपेक्षेनं दिलीपांनाचं खरं आभार मानलं पाहिजे. कारण वर किती बसतील त्यापेक्षा खाली बसल्यावर सगळ्यात जास्त मोजलं पाहिजे. आणि आता सगळ्यांचं लक्ष जेवणाकडे लागलंय त्यामुळं फार वेळ घेणार नाही. मला या कार्यक्रमाला काही शिवसेनेचा नेता बिता म्हणून बोललेलं नाही. मला फक्त भाषण करायला बोलवलंय. तुमचं भाषण पाहिजे तुम्ही या म्हणून. आणि सुरुवातीलाच वकील साहेबांना भाषणाला उभा केलं आणि वकील साहेब 2 वेळा पाणी पिले. आता वकील साहेबांनी भाषण करताना एवढं कापलेलं पहिल्यांदाच मी बघितलंय. वकील साहेब सगळ्यात हुशार तर तुम्ही. कोर्टात आर्ग्युमेंट करताना जजला सुद्धा घाम फोडताय. इथं आमदारांना म्हणताय आमच्याकडे बघा. अहो, आमदाराचं सगळ्या मतदारसंघाकडे लक्ष आहे, तुमच्याकडे काय घेऊन बसलाय. आणि त्यामुळं त्यांनी एक वाक्य वापरलं डिसले साहेबांच्या बद्दल. ते शेठ आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ते शेठ नाहीत, संत आहेत. आता मी थोडा बुचकाळ्यात पडलो. दुकानदार संत म्हणले किती जुळणं झाले. म्हणजे मी काही दुकानदारांना नाव ठेवतो असं नाही, परंतु दुकानदारांच्यात सुद्धा संत असू शकतो हे खरोखरच वाखाणण्यासारखं उदाहरण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या कुटुंबानं वाहून घेतलं एवढ्यासाठी मला बरं वाटलं. या दोघांनी प्रवेश केला आणि आज आमच्या ताईनं मगाशी इथं भाषण केलं, तिनं मराठीतच लिहून आणलं होतं. आता दुकानदारांना इकडची भाषा थोडीशी गडबड वाटते. सगळ्यात जास्त प्युअर गावंढळ कोण बोलतो तर दुकानदार. ते ऐकायलाही बरं वाटतं. म्हणजे तिच्या भावना अतिशय चांगल्या होत्या आणि पूर्ण कुटुंबानं त्या ठिकाणी वाहून घेण्याची भूमिका घेतली. याचं समाधान मात्र त्या ठिकाणी आहे. अनिल भाऊंच्या बद्दल, भैयांच्या बद्दल, सगळ्या कुटुंबाबद्दल तिनं आदर व्यक्त केलाच. परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तिच्या अंकलला काम करायची संधी मिळाल्यामुळं म्हणजे लागलीच राज्याचं बी नाव घेऊन टाकलं, अख्ख्या शिवसेनेचं नाव घेऊन टाकलं. त्यामुळे काही अडचण नाही. आता मूळ मुद्दे येतो. त्यांनी मला सांगितलं गावात एवढं केलं तेवढं केलं, तुम्ही बोला, तुमचं काम संपलं. पाटील सरकार, अनिल भाऊनी काय केलं या मतदारसंघासाठी हे मी सांगण्याची गरज नाही. प्रत्येक मतदारसंघातला माणूस त्या ठिकाणी या गोष्टीचा साक्षीदार आहे. परंतु कुर्ली सारख्या लहान गावामध्ये ज्यावेळेला त्यांनी मला आकडा पाठवला त्यावेळी मला सुद्धा काही वेळेला आश्चर्य वाटलं. या 3 वर्षामध्ये 20 कोटीची कामं भैया तुम्ही केली. खरोखर त्या ठिकाणी तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण लहान गावाकडे तसं फारसं लक्ष कोणाचं नसतं. आम्ही पाहतो अनेक गावामध्ये. तुम्ही आला नाही पण मी मंजारवाडीत मगाशी जाऊन आलो. ते सुद्धा लहान गाव आहे. लहान गावात विकास करताना काही वेळेला जेवढं लहान गाव तेवढं गट जास्त. परंतु कुर्लीसारख्या गावामध्ये, गाडगेवाडीसारख्या गावामध्ये 20 कोटीच्या योजना आणणं, रस्ते असेल, गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्यांना वाचा फोडण्याचं काम आदरणीय अनिल भाऊंनी केलं. आणि त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन या ठिकाणी भैया खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये काही वेळेला आम्ही नाराज असतो. आम्हाला थोडंसं वाईट वाटतं. भैयांना आम्ही सारखं म्हणत असतो, भैया मतदारसंघाच्या बाहेर थोडंसं लक्ष द्या. कारण तुम्हाला आता जिल्ह्याचा नेते करायचा आहे.
तुम्हाला भविष्य काळामध्ये राज्याचं नेतं म्हणून आम्हाला पाहायचं आहे. तर आमची भावना काय एकनाथ शिंदेच्यापर्यंत पोहोचली की नाही आम्हाला माहित नाही. तर त्यांनी या ठिकाणी भैयांना आमच्या आधीच बाहेर काढलं, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा संपर्क करून टाकलं. पहिल्याच दौऱ्याला मला भैयांनी बाहेर गेलं. सगळा दौरा संपला. दुपारी जेवायला आम्ही ब्रेक झाला, दुपारी जेवायला थांबलो. भैयानं म्हणलं आता तुम्ही खरे शिवसैनिक झाला. म्हणजे कसं काय, आता तुम्हाला आजची उभी आडवी शिवसेना कळून निघत्या. एकदा तुम्हाला लोकसभेचं पक्षाचं पद मिळालं की मग तुम्हाला पक्ष काय आहे ते कळून चुकतोय. संध्याकाळी भैया म्हणले बापू आम्हाला आता कळलं की तुम्ही एवढं काम त्या ठिकाणी वाहू देऊन कसे करताय. मतदारसंघात काम करणं आणि पक्षाचं जिल्ह्यात पूर्ण काम करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण भैया तुम्हाला मला अभिमानानं सांगायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं या खानापूर आटपाडीचं नंदनवन करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीनं आपण जिल्हा नंदनवन करू. फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे त्या ठिकाणी असू द्या. विकासाच्या बाबतीत सांगायची गरज नाही. अनिल भाऊंचं निधन झाल्यानंतर सुद्धा अनिल भाऊनी ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी भाऊ मला म्हणायचे बापू या पक्षात इकडे जिल्हा प्रमुख करतो. मला वाटलं काय माहिती त्यांची गाडी कुठल्या स्पीड ब्रेकरला धडकत्या आणि कुठं जात्या आम्हालाच कळत नव्हतं. आम्ही म्हणलं इकडे चांगला रस्ता आहे आपल्या ह्या रस्त्याला जाऊया. पण चांगला रस्ता काही वेळेला ग्रामीण भागात बघा असते, रस्ता थोडा चांगला असतो, पुढे गेले की सगळा कच्चा असतो. तसं आमचं झालं. आम्हाला वाटलं हे चांगलं आहे मग ह्या रस्त्यानं जाऊया. पुढे गेल्यावर सगळे खड्डच खड्ड, सगळं स्पीड ब्रेकर. भाऊ मात्र हुशार निघाले. भाऊ थोड्या कच्च्या रस्त्याने गेले पण सगळा पुढे गुळगुळीत रस्ता लागला. आम्हाला 2 वर्षाने शानपण सुचलं आणि आम्ही खड्ड्यातलं वाट काढत परत डांबरीवर आलो. म्हणून आता त्या ठिकाणी सुरक्षित आहे. भयाने वडले ही खरं आहे. जर आमदारकीच्या आधी झालं असतं तर तुमचं प्रेम माझ्यावर अधिक बसलं असतं. पण काय हरकत नाही. मधल्या 2 वर्षाच्या काळाचा गॅप सोडला तर आमचं प्रेम भैया तुमच्यावर होतं, अमोलदादावर होतं आणि भाऊंच्यावर तर सगळ्यात जास्त होतं. भाऊंचा कमी वयातला सगळ्यात जास्त चेष्टामस्ती करणारा मित्र म्हणलं तर पक्षातला मी होतो. ज्या ठिकाणी भाऊंना मी हक्काने मिठी मारत होतो, हक्काने मी उचलून घेऊ शकत होतो, असं साधं आणि सरळ नेतृत्व या ठिकाणी या मतदारसंघाला लाभलं होतं. तेच गुण आदरणीय सुहासभाई यांच्यामध्ये आहेत. त्या ठिकाणी प्रत्येकाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता, प्रत्येक कर्तृत्वाला न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय भयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे, सुरू आहे. आणि म्हणून डिसले कुटुंबाला मी या ठिकाणी सांगतो, मला माहित आहे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी मला चिठ्ठी लिहून दिल्या तुमचं गावातलं योगदान. पण चिठ्ठीपेक्षा आता ज्या पद्धतीनं तुमच्या या ठिकाणी ताईनं भावना व्यक्त केली, ज्या पद्धतीनं तुमच्याबद्दल बोलल्यानंतर या ठिकाणी समोर टाळ्या पडतात, मला खात्री आहे की तुमचं या गावावरचं प्रेम, तुमची या गावाबद्दलची आपुलकी, जेवढं गावातल्या माणसाला गावावर प्रेम नसतं तेवढं दुकानदाराला लय असतं. त्याला तिकडे कमी इकडे लय करामतं. त्यामुळे मला उद्याची भीती आहे डिसले सरकार की इकडचा जर पक्षाचा गोडवा लागला आणि नेतृत्वाचा गोडवा लागला तर तिकडची दुकानदारी सोडू नका. आम्ही तुम्हाला गरज लागेल त्यावेळी नक्की बोलवून घेतो. या गावाच्या विकासासाठी, या गावाच्या विकासामध्ये बदल करण्यासाठी जी जी मदत लागेल ती तुम्ही कराल. त्याचं तुमचं योगदान 100% इथून पाठीमागच्या काळामध्ये होतच. परंतु शिवसेना म्हणून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या मदतीची गरज, कारण सर्वांनी एकत्र मिळून हातात हात घालून काम केलं तरच त्या ठिकाणी गावचा विकास होतो. नाहीतर पायात पाय घालणारी लोक असली तर त्या गावाचा कदापि विकास होत नाही. परंतु एकंदरीत कुर्लीचं जर आपण पाहिलं तर या गावामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं अनिल भाऊनी, ज्या पद्धतीनं भैयांनी या ठिकाणी विकासाचा निधी दिलाय त्या पद्धतीने मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये कुर्ली गावामध्ये एकही विकासाचं काम शिल्लक राहणार नाही. मी खास करून एवढंच सांगेन की आता SIR सुरू आहे. ग्रामीण भागात मला वाटतं 100% काम होत आले. घरी अडचण आहे, मेहरबानी तर सगळे नगरसेवक बसले. शहरामध्ये अमोलदादा सुद्धा मी त्या दिवशी फोन केला होता. शहरामध्ये सगळ्यात मोठं प्रमाण आहे SIR म्हणजे मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण. म्हणजे आपला प्रत्येक मतदार हा हक्काचा, आपला त्या ठिकाणी मतदानापासून वंचित राहता कामा नये याची काळजी प्रत्येक मतदाराने घेतली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी, आता जनगणना सुरू झालेली आहे, प्रत्येकानं या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये आपली जबाबदारी ओळखून त्या ठिकाणी काम करावं अशा पद्धतीची विनंती करतो. परत एकदा डिसले कुटुंबाला या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल आपलं स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये आपल्याला या ठिकाणी काम करण्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे शेवटचे पान
आभारासाठी मी इथे उभा आहे. ऋणानुबंधाच्या जपून पडल्या गाठी येथील प्रतिष्ठा मोठी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या थेट मनाला असीम आनंद देऊन गेली. आमच्या शब्दाला मान देऊन ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला असे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री सुहास भैया अनिल भाऊ बाबर यांचे मनापासून आभार. तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक व विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष माननीय अमोलदादा बाबर त्यांचेही मनापासून आभार. तसेच शिवसेना पक्षाचे सांगली जिल्हा प्रमुख श्री संजय बापू विभुते यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच विटा नगरपालिकेचे नगराध्यक्ष तो काजल काकी नेत्रे व सर्व सन्माननीय नगरसेवक यांचेही या ठिकाणी आभार तसेच विद्याताई मोठे मॅडम यांचेही मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असणारे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपसभापती व सदस्य यांचेही आभार. या कार्यक्रमास तालुक्यातून आलेले शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे देशाच्या कानाकोपऱ्यात या तालुक्याला ओळख निर्माण करून देणारे माझे सर्व गलाई बांधव, केरळपासून ते कन्याकुमारीपर्यंत आपल्या महाराष्ट्रातील लोक, त्यांचं मी या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित लोकांचं मी मनापासून आभार करतो. या कार्यक्रमाचे उत्तम निवेदन आपल्या औदित्य शैलीमध्ये करणारे श्री धीरज भैया आपले या कार्यक्रमाच्या ठिकाणी आभार मानतो. सर्वात शेवटी कुर्ली गावचे सर्व ग्रामस्थ व त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले, ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आजचा हा प्रवेश सोहळा त्या सूचनेनुसार होत आहे ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव माननीय बालाजी खतगावकर साहेब यांचे आमचे पाहुणे त्यांचाही मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर माझे लहान बंधू अजय आज शिवसेना पक्षात प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आता या ठिकाणी कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद सर्वांचे. आदरणीय व्यासपीठ, आपल्या सर्वांचे लाडके आणि खंबीर नेतृत्व आदरणीय भैयासाहेब, आदरणीय दादासाहेब, आदरणीय बापू, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे, पण इथे बसलेले पहिल्या रांगेपासून ते शेवटच्या रांगेपर्यंत तेवढेच महत्त्वाचे सगळे आदरणीय भाऊंचे धडाडीचे कार्यकर्ते, आज मला इथे बोलायची संधी दिलीपेक्षा इथला जो सत्कार होता तो माहेरचा सत्कार वाटला. दोन गोष्टी आहेत. मी आणि मनीषाताई मनीषा वहिनी बोलत होतो तिथे, तर मला असं वाटतं की हे घर, हे जे कुटुंब आहे अजयदादांचं आणि प्रतापदादांचं, ते ऑलरेडी अर्ध भाऊंचंच होतं. ते ऑफिशियली फक्त इथे येणं बाकी होतं, कारण मनीषाताईंचे वडील म्हणजे आम्हा सगळ्यांच्यासाठी, बाबर कुटुंबियांच्यासाठी अनिल भाऊच आहेत.
म्हणजे महिलेचा वाटा महत्त्वाचा आहे मनीषा वहिनी, नक्कीच. वकील साहेब इथे जेव्हा बोलत होते आणि दादांचं आणि भैयांचं म्हणजे प्रताप दादांचं आणि अजय भैयांचं जेव्हा आम्हाला ओळख करून देत होते, तर पुढची नावं दोन्ही जर काढून टाकली, शांत संयमी दादा आणि अग्रेसिव्ह आणि धडाडीचं नेतृत्व भैया, हे आम्ही खूप पूर्वीपासून, आपण सगळेच खूप पूर्वीपासून बघतोय. आणि मला असं वाटतं की डिसले कुटुंबात दादा आणि भैया ही जी जोड आहे ती नक्कीच भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या समोर मोठं होणारं हे नेतृत्व आहे, हे दिसतच आहे. ही जी जोड आहे, ही जोड आपल्या सगळ्यांच्यासाठी एक आदर्श आहे. म्हणजे पूर्वी एक जोड आदर्श आहेच आणि आता भाऊंच्या कुटुंबात, आदरणीय भाऊंच्या कुटुंबात अजून एक अशी जोड ह्या जोडीला सोबत आलेली आहे. तर मला असं वाटतं की ही जी ताकद, कुर्लीकरांनी ताकद मला वाटतं येत्या इलेक्शनमध्ये दाखवूनच दिलेली आहे. लीडबद्दल मी काहीच बोलणार नाही आहे. 460 लीड आपल्याला मिळालेलं आहे. फार आकडेवारीत मी जाणार नाही, कारण सगळ्यांना भूक लागली आणि सगळ्यांना भैयासाहेबांचं भाषण ऐकायचं आहे. त्यांचे शब्द आपल्या कानावर पडावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण कुर्लीकरांचं प्रेम आता, आणि मला वाटतं वकील साहेब म्हटले की ज्या सगळ्या ज्येष्ठांची नावं घेतली ज्याच्यामुळे कुर्ली गावाची ओळख आहे, ते ज्येष्ठ कुठे जरी असतील तरी तिथेही भाऊंच्या सोबत असतील आणि तिथून ते बघत असतील की आता संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि आता इथून पुढे जी ताकद आदरणीय भैयासाहेबांना या दोघांच्या माध्यमातून मिळणार आहे, त्यामुळे विकास तर झालेलाच आहे. विकास अजून भरपूर व्हायचा आहे आणि आदरणीय भैयासाहेबांच्या दृष्टिकोनातला जो विकास आहे त्या विकासाला नक्कीच या दोघांच्यामुळे चालना मिळणार आहे. तर कुर्लीकरांचे आभार मानायची ही जी संधी मला तुम्ही सगळ्यांनी दिली त्याबद्दल सगळ्या कुर्लीकरांचे आणि इथे बसलेल्या सगळ्या महिलांचे, प्रामुख्याने सायलीताई अमेझिंग. म्हणजे ज्या भाषेत आपण रोज बोलतो ती भाषा सोडून, मातृभाषा आहेच, आपल्याला अभिमान आहेच, पण ज्या भाषेत आपण रोज बोलतो ती भाषा सोडून एवढ्या सगळ्यांच्या समोर येऊन आपल्या काकांचं कौतुक करणं हे वाखाणण्याजोगं आहे. तर एकदा सायलीताईसाठी टाळ्या आणि तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. मगाशी स्वागताचा कार्यक्रम जो होता तो धीरज भाई यांनी माझ्याकडे सोपवला. गावच्या वतीने कोणीतरी स्वागत केले पाहिजे असं त्यांचं म्हणणं झालं. परंतु या ठिकाणी मी आजी शेटनी तसेच आमचे पोपटराव शिंदे साहेब इथं बसलेत. आजी शेठ म्हणाले तुम्हाला उद्या बोलायचं आहे. साहेब म्हणाले वकील साहेब तुम्हाला बोलायचं आहे. अहो म्हणले राजकीय कार्यक्रम आहे, मी काय बोलायचं आहे. आजी शेठ म्हणले सगळ्यांचं म्हणणं आहे की वकील साहेब तुम्हाला, भाऊ तुम्हाला बोलायचं आहे. म्हणले विषय काय? विषय काय मोठा नाही म्हणले, आपल्या डिसले कुटुंबांच्या विषयी आपल्याला बोलायचं आहे. अरे म्हणलं हा विषय सोपा आहे. गावातला लहानातला लहान मुलगा या कुटुंबाविषयी भरभरून बोलेल. माझ्यासाठी तर हा विषय एकदम सोपा आहे. आता पेशानं वकील असल्यामुळे ही संधी दवडणं मला झेपणार नव्हतं. भैया आज हा भव्य दिव्य कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून उभा राहिला ते असे आमच्या सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व प्रतापदादा डिसले. हे गलाई बांधवासाठी नवीन नाव नाहीये. आज देशातून व तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी असंख्य गलाई बांधव जमलेले आहेत. दादा आमचे केरळ स्थित, एर्नाकुलम स्थित त्या ठिकाणी जय महाराष्ट्र मंडळ याचे संस्थापक आहेत. तसेच
विविध दलाई बांधवांच्या प्रश्नामध्ये आघाडीने असणारं असं आमच्या दादांचं नाव आहे. आता ही ओळख सगळ्यांसाठी आहे, पण गावच्या वतीने दादांची ओळख काय आहे ही मी सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. आमदार साहेब, आमचा हा माणूस शेठ म्हणून जरी ओळखत असेल तरी संत म्हणून आहे. संत माणूस आहे. संतांच्या सानिध्यात आपण जातो, त्यांच्याजवळ काय गुण असतात? मोह नसतो, माया नसते, मत्सर नसतो, द्वेष नसतो. ह्या चारही गोष्टी आमच्या दादांना कुठेही शिवत नाहीत. राग तर दूरच, आज मी 40 पार केली, माझ्या हयातीत मी बघितलं नाही की दादांना कधी रागवताना, चिडताना, मोठ्या आवाजात बोलताना. मला वाटतं की माझ्या समोर बसलेले ज्येष्ठ मंडळी यांनी सुद्धा कधी बघितलं नसेल. असं आमच्या दादांचं व्यक्तिमत्व. आज भैया दादा थोडे आमच्या अवघडल्यासारखे तुम्हाला दिसतील, कारण राजकीय व्यासपीठावरती पहिल्यांदा बसलेले आहेत. सामाजिक कामात अग्रेसर असणारा माणूस ज्यावेळी अशा ठिकाणी बसतो त्यावेळेला त्याला ते अवघडल्यासारखं होतं. आमच्या दादांच्या बद्दल भरभरून बोलता येईल. मला सांगावं असं वाटेल, हे व्यक्तिमत्व असं आहे की आमच्या गावातल्या 3री-4थीच्या मुलांनी जर आमच्या दादांना म्हणलं की दादा जरा मागं सरता का, तरी 2 पावलं मागं सरतील म्हणजे बाळा हो पुढे येतो. असं इतकं भव्य देव व्यक्तिमत्व आहे. आज गावातील सर्व सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा हातभार असतो. केलेली मदत ह्या हाताची त्या हाताला कळून देणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वानं गावामध्ये सर्वांच्या पाठीमागं उभे राहून सर्वांच्या पाठीमागं उभं राहायचं, सर्वांना मदत करायची, होता होईल एवढं चांगलं वागायचं. आपल्या विचारातून, आपल्या वाणीतून, आपल्या वागण्यातून एक आदर्श असं निर्माण केलेले म्हणजे आमचे दादा. आमदार साहेब, आमच्या गावचं हे अनमोल रत्न आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. या रत्नाला या ठिकाणी मी प्रणाम करतो. तसेच आता याच्या उलटी बाजू आमचे अजय भैया, ज्यांनी आज या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये पक्षप्रवेश केला. मोकळा डाकळा स्वभाव, मनाने अतिशय भावनाशील असं व्यक्तिमत्व अजय भैयांचं. आज पक्षप्रवेश मोठ्या दिमागात भैयांनी या ठिकाणी केलेला आहे. आमदार साहेब, मला आपणास सांगावं असं वाटेल, यापूर्वी ते ज्या ठिकाणी होते, भैयासाहेब आपल्याला ऐकावं लागेल, ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती. आमच्या अजय भैया बेंगलोर स्थित कला व्यावसायिक, गावामध्ये कुठल्याही प्रकारचं छोटंसं कार्य असो, छोटीशी निवडणूक असो, कार्यकर्त्यांनी अजय भैयांना फोन करायचा, भैया कधी बसताय गाडीला, भैया कधी येत आहे, काय आमचा जोश नाही हो. समोरच्या लोकांनी हैराण करून सोडले, भैया या. भैयाने म्हणायचं बसतोय गाडीला, येतोय कसं कसं. भैयाने 2 दिवसामध्ये गावी यायचं, चैतन्य निर्माण करायचं, सर्वांना बरोबर घ्यायचं, सर्व वाद विवाद आपल्या अंगावरती घ्यायचं आणि पुढे जायचं. अशा प्रकारचं या ठिकाणी भैया माणसाचं मोहोळ निर्माण करणारं
असं हे व्यक्तिमत्व अजय भैया दिसले. आज या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश होतोय. वास्तविक पाहता मला आज असं वाटतंय की आज या पक्षप्रवेशाच्या वेळी आज आपल्यामध्ये हयात नसणारे आमचे कैलासवासी शहाजी शेठ आप्पा, कैलासवासी भोजलिंग शेठ तात्या, कैलासवासी विलास शेठ शिंदे, तसेच कैलासवासी रघु तात्या, तसेच कैलासवासी धोंडीराम घाडगे, हे सर्वजण उपस्थित असायला पाहिजे होते की ज्यांनी या गावामध्ये अनिल भाऊंचा विचार रुजवला. हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे होते. वास्तविक पाहता अजय भैया यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला हे बघून त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता. त्याबरोबरच आपल्या अनिल भाऊंचा मुलगा सुहास या ठिकाणी आमदार झाला हे बघून त्यांनी हत्तीवर साकार वाटण्याचा पण त्यांनी प्रयत्न केला असता, असं मला याविषयी सांगावं असं वाटतं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, नियते पुढे सर्व काही मृत्यू हा अटळ असतो. आज त्याबरोबरच ज्यांनी त्यांच्यासोबतच समकालीन आमचे या ठिकाणी हनुमंतराव दादा असतील, पोपटराव शिंदे साहेब असतील, खरेदी विक्री संघाचे संचालक उद्धव भाऊ शिंदे असतील, सुनील भाऊ शिंदे असतील, लक्ष्मणमामा शिंदे चेअरमन असतील, आमचे कुर्ली सर्व सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बंडाशेठ नाना असतील, आमच्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय नारायण गुरुजी शिंदे असतील, अशोकांना घाडगे असतील, प्राध्यापक सयाजीराव पाटील सर असतील, तुकाराम अण्णा असतील, या सर्वांनी यामध्ये गावामध्ये अनिल भाऊंचा विचार रुजवला. आता पुढे जाऊन त्यांच्या पुढची पिढी आमचा अजित शेठ असेल, आमचं सचिन शेठ असतील, आमचं महेश शेठ असेल, दीपक असेल, रेवणनाथ असेल, सचिन शिंदे असतील, अजून काही लोक असतील, या सर्वांनी धडाडीनं पुढे काम करत त्यांना इतर आमचे सर्वजण साथ देत या ठिकाणी पुढे जायचं आहे. आज हा पक्षप्रवेश करत असताना आमदार साहेबांना माझं एक विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये आमच्या भैयाच्या मनामध्ये संघटन वाढीसाठी जी काही कल्पना असेल ती वाढवण्याकरता त्यांना बळ द्यावं, त्यांना शक्ती द्यावी, एवढं बोलून मी माझं भाषण या ठिकाणी संपवतो. आपल्या सर्वांची रजा देतो. धन्यवाद.